माझं प्रत्येक वेळी हेच आव्हान राहील की बऱ्याचदा आपल्या आयुष्यात बऱ्याचशा आर्थिक अडचणी असतात, कौटुंबिक अडचणी असतात, सामाजिक आपले प्रश्न असतात आणि मग अशा वेळेस ते प्रश्न जर कुठंच सॉल्व्ह झाले नाहीत किंवा त्याची आपल्याला उत्तरे मिळाली नाहीत तर अशा वेळेस माणूस या बंधुगिरी किंवा मग अंधश्रद्धेच्या याला बळी पडतो आणि मग जे अंधश्रद्धेचा बळी पडणाऱ्यांचे जे बंधुबाबासारखे जे फायदा घेणारे लोक असतात तर ते ज्यावेळेस अशा वेळेस त्यांच्याकडे अशा प्रकारचे जे व्यक्ती असतात त्यांचा तो फायदा घेतात. जय भारत जय संविधान. आज आपण वडवणी येथील माननीय वर्षा फगाडे मॅडम ज्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत वडवणीमध्ये आणि त्यांचं काम चांगलं आहे आणि सध्या आपण पाहतो आहोत की अख्ख्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्येही भोंदू बाबा यांचं स्तोम मारलेलं आहे आणि याला विरोध म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी गावोगावी पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस कक्ष सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आज आपण मॅडमची भेट घेण्यासाठी आणि अशोक खरात याच्या विरोधामध्ये त्यांना कायद्यानुसार जास्तीत जास्त सजा कशी करता येईल यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या परिसरामध्ये कशा पद्धतीने जर असे भोंदूगिरी करणारे लोक असतील तर त्या भोंदूगिरी करणाऱ्या लोकांना मॅडम कशा प्रकारे त्यांच्यावरती केस दाखल करतील, त्यांना न्यायालयामध्ये दाखल करतील या संदर्भामध्ये आपण आलेलो आहोत. तर नमस्कार मॅडम. वर्षा मॅडम ह्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. तर मॅडम ही जी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे यांनी अशोक खरात यांच्यावरती जागोजागी केस दाखल झालेले आहेत आणि असे बरेचसे आपल्या परिसरात सुद्धा खरात सारखे लोक आहेत जे लोकांचं शोषण करतात. तर यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करता? माझं प्रत्येक वेळी हेच आव्हान राहील की बऱ्याचदा आपल्या आयुष्यात बऱ्याचशा आर्थिक अडचणी असतात, कौटुंबिक अडचणी असतात, सामाजिक आपले प्रश्न असतात आणि मग अशा वेळेस ते प्रश्न जर कुठंच सॉल्व्ह झाले नाहीत किंवा त्याची आपल्याला उत्तरे मिळाली नाहीत तर अशा वेळेस माणूस या बंधुगिरी किंवा मग अंधश्रद्धेच्या याला बळी पडतो आणि मग जे अंधश्रद्धेचा बळी पडणाऱ्यांचे जे बंधुबाबासारखे जे फायदा घेणारे लोक असतात तर ते ज्यावेळेस अशा वेळेस त्यांच्याकडे अशा प्रकारचे जे व्यक्ती असतात त्यांचा तो फायदा घेतात. त्याच्यामुळे महिलांना पण माझं सांगणं आहे की बऱ्याचदा आपल्याला एखादा आजार असतो, आपल्या घरच्यांना एखादा आजार असतो किंवा मग आर्थिक अडचणी असतात, व्यवसायामधलं एखादं अपयश असतं तर अशा वेळेस त्याला कुठंच जर पर्याय मिळत नसेल किंवा त्या घटना सारख्या वारंवार होत असतील तर अशा वेळेस त्यांनी त्या व्यक्तीकडे जातात. परंतु अशा वेळेस त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर त्यांनी कुठल्याही अशा व्यक्तीकडे किंवा एखाद्या संस्थेवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नये. कारण ते जे काही प्रयोग दाखवतात जादूचे म्हणा किंवा काय तर त्याला पण एक सायंटिफिक रिझन असते, परंतु आपल्या डोळ्यावर आपल्या प्रश्नांची एक पट्टी असते आणि त्यामुळे आपल्याला ते त्याचं जे शास्त्रीय कारण आहे किंवा त्याचा जो शास्त्रीय बेस आहे तो दिसत नाही. तर त्याच्यामुळे असे जर कुठं प्रकार घडले असेल तर मी एक महिला अधिकारी आहे मुलांच्या बाबतीत. मी स्वतः म्हणजे बरेचसे असे असतात की असे काही महिला प्रश्न घेऊन माझ्या पुढे आल्या आजारांसंदर्भात तर पोलीस फील्ड ही बाजूला ठेवून देखील मी त्यांना माझ्या वैयक्तिक लेवलला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देते किंवा मग त्या क्षेत्रातले जे कोणी जाणकार व्यक्ती असतील की ज्यांनी असे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत त्यांच्याशी त्यांचा संपर्क घडून देते. त्यामुळे त्यांनी एकदा पोलीस स्टेशनला यावं असं माझं मत आहे. बरोबर आहे. मॅडमने अतिशय सुंदर अशा प्रकारचं लोकांना आवाहन केलेलं आहे, जास्तीत जास्त महिलांना आवाहन केलेलं आहे की आपल्या परिसरामध्ये महिलांनी काही प्रश्न असतील तर त्यांनी न संकोच करता पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांनी आपली रीतसर अर्ज करावा. मॅडम वैयक्तिक लेवल सुद्धा तशा प्रकारचे त्यांना कायद्यानुसार त्या कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना संरक्षण देण्याचं काम करतील. मॅडम या आपल्या परिसरामध्ये 3 ते 4 आमच्याकडे तोंडी आलेले आहेत की आपल्या परिसरामध्ये भोंदूगिरी करणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळं शारीरिक नाही परंतु मानसिक आणि आर्थिक त्यांचं शोषण होत आहे. तर अशा लोकांसाठी आपण कक्षांतर्गत आपण काय करता मॅडम? आतापर्यंत मला एक 8-10 महिने झालेत पदावर घेऊन अशा प्रकारचं कुणीही व्यक्ती माझ्याकडे आलं नाही, परंतु आल्यानंतर आम्ही त्यांची रीतसर तक्रार घेऊन खरंच ते खरं आहे खोटं आहे किंवा मग त्याचं कोणत्या पद्धतीने आर्थिक शोषण झाले याची चौकशी करू आणि नक्कीच कारवाई करू. ठीक आहे, धन्यवाद. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर समविचारी संघटना या सततच नेहमीच या भोंदूगिरी बाबा करणाऱ्यांच्या विरोधामध्ये उभा ठाकतील आणि परिसरामधील लोकांना आव्हान आहे की अशा लोकांनी जास्तीत जास्त महिलांनी मुलांनी अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये.
आणि चांगल्या मार्गाने काम करावे. आजच आपल्याला एक नवीन उपाध्यक्ष म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष बादाडे सर त्यांची नियुक्ती केली आहे. आज आपण त्यांची बाईट घेऊया. बादाडे सर, आपण कशा प्रकारे या ठिकाणी काम करता? नमस्कार. मी सर्वप्रथम सर्व जनतेस आवाहन करतो की श्रद्धा आणि अंधश्रद्धा, तर आपण ज्यावेळेस देवावरती विश्वास ठेवतो त्यावेळेस श्रद्धेनं विश्वास ठेवत असतो. पण नंतर त्या ठिकाणी काय होतं की एखाद्या गोष्टीमध्ये आपण अपयशी ठरलो किंवा त्या ठिकाणी कुठलं कार्य नाही झालं तर अंधविश्वास ठेवून समोरच्यावर आपण विश्वास ठेवतो. तर कुठल्याही त्या ठिकाणी गोष्टीवर किंवा कुठल्याही बंधुबाबावर अंधविश्वास न ठेवता देवदेव करा, पण श्रद्धेने करा. त्या ठिकाणी आंधळेपणाने करू नका. कारण काय तर साधू संतांनी देखील सांगितलेलं आहे बघा हेच की कसं आहे म्हटले की अंधविश्वास जर ठेवला तर आपल्याला फसवण्यात येत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐशे कैसे झाले बोंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करीती पाप. साधू संतांनी देखील त्या ठिकाणी अंधश्रद्धावर प्रखड अशा प्रकारचं बोलणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि जनतेला उपदेश केलेला आहे की आपलं काम त्या ठिकाणी आपल्या कर्मावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. आपण अंध गोष्टीवर विश्वास न ठेवता आपलं कर्म चांगलं करा आणि आपल्या कर्मानुसार त्या ठिकाणी आपल्याला कर्माची फळं त्या ठिकाणी मिळत असतात. एवढंच मी सांगू इच्छितो की कुठल्याही त्या ठिकाणी व्यक्तीकडं आंधळ्या स्वभावाने किंवा अंधविश्वास ठेवू नका. आत्ताच आपण या ठिकाणी मॅडमकडे आलो, त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती सांगितली. आणि कुणाला जर कुठली अडचण वाटत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आपण सर्वजण मिळून मॅडमकडे येऊ आणि त्या ठिकाणी जर कुणाचं काही आर्थिक शोषण झालं असेल किंवा कुठल्या काही अडचणी असतील तर आपण या माध्यमातून त्या ठिकाणी आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.